मी वाल्मिक कराड, मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. 9 डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण अशा प्रकारे हत्या केली गेली आणि त्या हत्येनंतर या प्रकरणाने अक्षरशः महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. कारण असं होतं की ज्या पद्धतीने ही हत्या झाली अपहरण करून, ती अतिशय अमानुष अशा स्वरूपाची होती असं म्हणायला लागेल. याला कारण असं की हा सगळा जो प्रकार होता तो बीड मधल्या खंडणीखोर राजकीय वरदहस्त आणि बीड मधली जी एकंदरच गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीचं एक विक्राळ स्वरूप दर्शवणारा होता. संतोष देशमुखची हत्या जी झाली ती हत्या करत असताना तो व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करण्यात आला. तो व्हिडिओ कुठल्या तरी आका ज्याला म्हणता येईल किंवा राजकीय वरदहस्त असलेल्या एका मोठ्या नेत्याला दाखवण्यात आला. अशा सगळ्या बातम्या येत होत्या. हे अख्खच्या अख्खं प्रकरण जे आहे ते अर्थातच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजलं. या अधिवेशनामध्ये झालेली सुरेश धस, नम्रता मुंदडा किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारांची नेत्यांची भाषणं आपण ऐकली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विधानसभेमध्ये उत्तरही दिलं आणि कोणीही असो, कुठल्याही राजकीय नेत्याशी कितीही निकटचा व्यक्ती असो, त्याची कसून तपासणी केली जाईल, चौकशी केली जाईल आणि त्याला कठोर मधली कठोर शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थातच नाव पुढे आलं ते वाल्मिक कराडचं. कोण आहे हा वाल्मिक कराड? वाल्मिक कराड हा मुंडे यांच्याशी अतिशय निकटवर्तीय असलेला व्यक्ती. मुंडेंशी त्याचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. खास करून धनंजय मुंडे यांच्या वडिलांपासून त्यांच्या घरामध्ये तो काम करायचा घरगडी म्हणून आणि अर्थातच नंतर हळूहळू वाढत गेला त्याचा प्रभाव आणि या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं. याला कारण असं की वाल्मिक कराडनी जी आवादा कंपनी आहे, जी पवनचक्की चालवणारी कंपनी आहे, त्यामध्ये खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडवर आधीपासूनच दाखल होता आणि या गुन्ह्याचा तपास सुरू होता. तथापि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अतिशय घनिष्ठ असल्यामुळे कदाचित त्याच्यावर कारवाई झाली नाही असे सातत्याने आरोप झाले आणि अर्थातच हे प्रकरण राजकीय पटलावर गाजलं. बीड जिल्ह्यातलं सध्याचं वातावरण जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड नेमका कोण, तो कसा एक एक टप्पे करत पुढे गेला आणि कशा पद्धतीने त्यांनी सगळ्या आर्थिक नाड्या आणि धनंजय मुंडेंचं राजकीय जे काय त्यांचे सगळे कार्यक्रम असतील ते आपल्या हातात घेतलेले होते हे स्पष्ट झालं. आपण तो व्हिडिओ सुद्धा बघितला असेल ज्यामध्ये पंकजाताई मुंडे सांगत होत्या की धनंजय मुंडे यांचं पान सुद्धा ज्यांच्या वाचून हलत नाही ते वाल्मिक कराड. आणि ह्या सगळ्या वाल्मिक कराड भोवतीची चर्चा जी आहे ती अधिवेशनापासून जास्त तीव्रतेनं गाजत होती. तिने सभागृह गाजवलं आणि अर्थातच अनेक लोक त्यावर सातत्याने बोलत होते. या सगळ्या काळामध्ये 2 दिवस वगळता धनंजय मुंडे हे हिवाळी अधिवेशनाला अनुपस्थित होते. त्यामुळे अर्थातच चर्चा जास्त बळावत गेली. यामध्ये सगळ्याच मुंडे परिवारांशी अतिशय निकटचे संबंध असलेल्या वाल्मिक कराडला राजकीय वरदहस्तामुळे अटक केली जात नाहीये आणि त्यावर कारवाई होत नाहीये असे आरोप सातत्याने होत होते. हे प्रकरण जास्तीत जास्त लावून धरलं ते सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि अर्थातच जितेंद्र आव्हाड यांनी. या प्रकरणाची चर्चा होत असताना वाल्मिक कराड नेमका कोण आहे, कुठे आहे त्याबद्दलची ही चर्चा झाली आणि एक खंडणीखोर असल्याचा किंवा खंडणीखोरीचा गुन्हा ज्याच्यावर दाखल होता त्या वाल्मिक कराडला का पकडण्यात येत नाहीये अशाही चर्चा सातत्याने होत होत्या. या सगळ्या प्रकरणातले 4 आरोपी जे आहेत त्यांना अटक झालेली आहे आणि 3 आरोपी जे आहेत ते फरार होते त्यात आणि 4था आरोपी त्यातला एक मुख्य जो वाल्मिक कराड आहे तोही फरार होता. हा सगळा घटनाक्रम होत असताना आज पुण्यातल्या CID मुख्यालयाच्या समोर जिथे आम्ही उभे आहोत काही वेळापूर्वी म्हणजे एक अर्ध्या तासापूर्वी वाल्मिक कराडनी आपला एक व्हिडिओ जारी केला आणि तो व्हिडिओ त्यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलं की माझ्यावर खंडणीखोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्याच्या तपासासाठी आणि त्या प्रकरणामध्ये मी पुण्याच्या CIDच्या मुख्यालयामध्ये पोलिसांच्या समोर शरण येतोय. अर्थातच हे सांगत असताना वाल्मिक कराडनी असंही स्पष्ट केलं की संतोष देशमुख या प्रकरणामध्ये कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि जो कोणी या प्रकरणातला गुन्हेगार असेल त्याला शिक्षा व्हावी. एका अर्थाने असं म्हणायला लागेल की संतोष देशमुख प्रकरणाशी आपला कुठलाच संबंध नाहीये असं वाल्मिक कराड या पुढे सांगत होता.
हा जो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये आज वाल्मिक कराड शरण आलेला आहे तो गुन्हा आहे खंडणीचा, 2 कोटीच्या खंडणीचा, आणि तो गुन्हा केज मधल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SITची स्थापना केलेली आहे, म्हणजे एका विशेष पथकाची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण गुन्ह्याचा जो तपास आहे तो सुरू आहे. या प्रकरणात आणखी काय काय होतंय तर अर्थातच ज्या पद्धतीने ही हत्या झाली त्यानंतर मस्साजोग हे जे गाव आहे त्या ठिकाणी राजकीय नेते जाणं, त्यांनी ते प्रकरण उचलून धरणं हे स्वाभाविकच होतं. त्यामध्ये अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा या रिंगणामध्ये उतरल्या आणि त्या मस्साजोगमध्ये गेले काही दिवस ठाण मांडून आहेत. ह्या सगळ्या प्रकरणाचा जो तपास सुरू आहे त्यामध्ये मनोज जरांगे असोत किंवा अंजली दमानियात असोत, या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबतच अनेक राजकीय नेते सुद्धा आणि सर्वपक्षीय एक मोर्चा सुद्धा त्या ठिकाणी निघाला. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आता पुढची काय कारवाई करतात हे अर्थातच पाहायला लागेल. असं म्हटलं जातंय की काही महत्त्वाचे फोन जे आहेत ते आतापर्यंत पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत आणि त्यामधून जो संवाद आहे किंवा तोही स्पष्ट झालेला आहे ते कोणाशी बोलत होते, नेमकं कुठल्या नेत्याशी संपर्क होता हेही पोलिसांना बहुधा कळलेलं आहे आणि या दिशेने सगळा हा तपास सुरू आहे. अर्थात त्या आतापर्यंत जप्त केलेल्या सगळ्या गोष्टी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा तपास जो आहे तो केला जाईल. त्यामधून या प्रकरणाचे मूळ धागेदोरे कुठे आहेत आणि नेमकं कोण या प्रकरणाच्या मागे हेही स्पष्ट होऊ शकतं. पण या सगळ्या प्रकरणामुळे एक गोष्ट महत्वाची जी झाली ती महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीची गुंडागर्दी चालते, ज्या पद्धतीची राजकीय वरदहस्तांनी एक बेधुंद अशा प्रकारची आपलं राज्य साम्राज्य चालवणारे जे खंडणीखोर आहेत तो सगळा एक कळीचा मुद्दा म्हणून पुढे आलेला आहे आणि या सगळ्याला मोडीस काढणं आणि या सगळ्यामध्ये जो घाबरलेला सामान्य नागरिक आहे त्यांना आश्वस्त करणं आणि त्यांना एक सुरक्षिततेची भावना देणं हे एक मोठं आव्हान राज्य सरकार समोर असणार आहे. अर्थातच गृह खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यामध्ये ते नेमकी कशी कारवाई करतात, कोणाकोणाला ते हे करतात. आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, म्हणजे खातेही त्यांच्याकडे असल्यामुळे, आणि ते मोडीस काढावं अशाही मागण्या वारंवार होत आहेत. एकंदरच खंडणीखोरी, राजकीय वरदहस्तांनी होत असलेल्या हत्या आणि जे परवाने बंदुकीचे किंवा हत्यार बाळगण्याचे जे परवाने अगदी बेछूटपणे दिले गेलेले आहेत या काही जिल्ह्यांमध्ये, ही सगळी प्रकरणं याची चर्चा होणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि या सगळ्याचा साकल्याने विचार करून संतोष देशमुख या हत्येच्या निमित्तानं पोलिसांना कठोर कारवाई करायला लागणार आहे, सरकारला कठोर कारवाई करायला लागणार आहे, सगळे धागेदोरे तपासायला लागणार आहेत आणि कुठे ना कुठेतरी जरब बसेल अशा पद्धतीची कारवाई जर या प्रकरणात झाली तरच या लोकांना आळा बसू शकतो हे उघड आहे. कॅमेरामन धीरज ढगेसह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.